नमस्कार, जय महाराष्ट्र। काल मराठी एकीकरण समितीनं ज्या गुजराती लोकांनी मराठी माणसांच्या विरोधामध्ये मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समितीनं काल मोर्चा काढला होता आणि त्याला तिथल्या पोलीस प्रशासनानं परवानगी दिली नव्हती, तरीसुद्धा तिथल्या मराठी लोकांनी तो मोर्चा काढला आणि याच्यामध्ये जाणीवपूर्वक पोलिसांना बदनाम केले जाते की पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नाही। पोलीस हे महाराष्ट्रद्रोही आहेत, पोलीस हे महाराष्ट्राच्या विरोधी आहेत। मुळात आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्या बिचाऱ्या पोलिसांचा याच्यामध्ये काहीही दोष नाही। याला जबाबदार जर कोण असेल तर ते सर्वस्वी इथलं राज्य सरकार जबाबदार आहे। इथले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत हे जबाबदार आहेत, कारण त्यांना या गोष्टीची कल्पना असायला हवी होती की 8 तारखेपर्यंत इथल्या मराठी माणसाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ती परवानगी मिळवून द्यायला हवी होती, परंतु तुम्ही तसं न करता तुम्हीच उलट पोलिसांना जबाबदार धरून पोलिसांवरती चौकशी केली जाईल आणि पोलिसांनीच जाणीवपूर्वक सरकारची बदनामी करण्यासाठी या मोर्चाला परवानगी दिली नाही असा आरोप त्यांच्यावरती केला। खरं तर महाराष्ट्रातील तमाम जनतेने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की याच्यामध्ये त्या बिचाऱ्या पोलिसांचा काहीही दोष नाही, सरकार याच्यामध्ये पूर्णपणे दोष आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी मराठी माणसांनी मिळून मराठी द्वेष्टे खरे कोण आहेत आणि जाणीवपूर्वक मराठी आणि अमराठी हा वाद कोण निर्माण करतंय आणि मराठीची या महाराष्ट्रामध्ये गळचेपी कोण करतंय, हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थान याच्यासाठी सगळं जे पण काय महाराष्ट्रामध्ये चाललंय ते काय बरोबर नाहीये। याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची मराठी भाषा जी 3000 वर्षापूर्वीची आपली भाषा आहे तिची गळचेपी केली जाते, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळात या सर्व मराठी विरोधी लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे। जय महाराष्ट्र।